बातमी ठाण्यातून। ठाण्यात आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। ठाणे शहरात 10 कोरोना रुग्ण आढळलेत। जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय। त्याचबरोबर कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय, त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे। ठाण्यात आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। कोरोनाचा संपूर्ण जगाने धसका घेतला। तो कोरोना नाहीसा होत असतानाच आता पुन्हा डोकं वर काढू लागलेला आहे। मुंबई पाठोपाठच ठाण्यामध्ये देखील 3 दिवसात 10 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त झालेली असून या रुग्णांची जी स्थिती आहे ती सौम्य लक्षणांची आहे। मात्र तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तातडीची गरज म्हणून या ठिकाणी अत्यावश्यक सुविधा जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। विलगीकरण कक्ष जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। संभाव्य धोका लक्षात घेता हे रुग्णांची संख्या वाढू नये, त्यांना विलगीकरण कक्ष लवकर उपलब्ध व्हावं, या रुग्णांवरती व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी हे 40 बेड्सचं विलगीकरण कक्ष जे आहे ते जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या आवश्यक औषधी आहेत त्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच कोरोना नाहीसा जरी झाला असला तरी सुद्धा आता पुन्हा डोकं वर काढतोय की काय, अशा प्रकारचं चिन्ह सध्या दिसून येत आहे। कारण 3 दिवसामध्ये ठाण्यामध्ये 10 रुग्ण आढळलेले आहेत आणि यांची लक्षणं जरी सौम्य असली तरी सुद्धा हा कोरोना पसरण्याची शक्यता आहे आणि याचसाठी हे 40 खाटांचं विलगीकरण कक्ष जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर जे विलगीकरण कक्ष आहे ते जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।